बोलत जावं पण किती बोलत जावं. पुढच्या वर्षी येतो बाबा, पुढच्या वर्षी येतो. वेलकम टू अवर चॅनल. सर्व साई भक्तांनो, ओम साईराम. मी ओमकार पांचाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे साईबाबांचं दर्शन घ्यायला, म्हणजेच अंधेरी ईस्ट साईवाडी तेली गल्ली. तिकडे मुंबईतील सर्वात मोठा साई महोत्सव लागला आहे. मला पण माहीत नाही, मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे. मला रोड पण नाही माहीत होतं. म्हणजे मी आता जॉबवरून सुटलो आहे. म्हणजे साईबाबांचं वेळ इतका आहे की त्यांच्यासाठी कधी पण कुठे पण. आता मी माझ्या जॉबवाल्या मित्रांना विचारलं की म्हणजे हे साईवाडी कुठे आहे, साईबाबांचं महोत्सव कुठे लागला आहे. तर त्यांनी मला असं मॅपवरून सांगितलं आहे की इथे आहे. आता मी त्या मॅपच्याच आधारे तिकडे जाणार आहे. फायनली गाईज आपण आता इकडे पोचलो आहे. म्हणजे इकडे प्रवेशद्वार आहे इकडे. आता इकडून आपण आतमध्ये जायचं. थांबा तुम्हाला दाखवतो. गाईज मला इकडे पोचून म्हणजे असं इकडचं वातावरणच बघूनच मला खूप आनंद होतोय. कारण का इकडे लाईटिंग वेटिंग सगळं इकडे म्हणजे खूप म्हणजे एक नंबर एकदम चमकवलं इकडे. मला आनंद होतोय. बघू आता पुढे जाऊन. आता गर्दी आहे खूप इकडे, लांबूनच गर्दी वाटते. पुढे स्टेज आहे, पुढे तिकडे भजन चाललंय वाटतं. भजन काहीतरी असं गाणं वगैरे चाललंय काहीतरी. आता माझा लिंबा खाली प्रकट झाला. का माहित नाही, पण मला असं म्हणजे चेहऱ्यावर हसू येते. बाबांमध्येच एवढं म्हणजे वेड आहे, बाबांच्या नावातच एवढं वेड आहे. आता माझा आवाज पण तुम्हाला ऐकू नाही येणार, कारण का तिकडे डेग वगैरे मोठे लावलेत. तुम्हाला दाखवतो मला. खूप आनंद आहे. बघा पालखी आली. ते सोडून मी सगळं इकडे आलो, बाबांच्या पालखीजवळ आलो. मी तिकडे विचारपूसच करत होतो की पालखी कधी येईल, पालखी कधी येईल, पालखी कधी येईल. आली 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 आली. चला चला.
चांगलं नाही वाटत आहे मला. तिकडून बाबांना सोडून असं जायचं मनच नाही करत होतं. असं वाटत होतं की तिकडेच राहतो की काय, राहू की काय, असं झालेलं. आता परत काय करणार, पण जॉबवरून डायरेक्ट आलेलो, आता घरी तर जायला लागेल. आज गुरुवार होता, आज माझा उपवास होता. काय सकाळपासून काय खाल्लेलं तर नाही आहे मी. भूक तर खूप लागली आहे, पण आता म्हणजे तिकडे थोड्या वेळासाठी काय आलो, पण एकदम म्हणजे काय विसरूनच गेलो की मला घरी पण जायचं आहे. वाजले आता 10:30 वाजले आणि मला जायचं आहे दिव्याला. अंधेरी कुठे, दिवा कुठे, दिव्याला जायचं आहे. पण मजा आली बाबा. पुढच्या वर्षी पण येणार मी. चला काय, आता ब्लॉग संपवायचा वेळ झालाय. कारण का घरी जाता जाता काय बनवणार ब्लॉग, बरोबर ना. तर सकाळपासून काय खाल्लेलं पण नाही. आता कुठेतरी बाहेर आता बघतो कुठे भेटते का जेवायला. बाहेर म्हणजे असं बाहेर नाही, हॉटेलमध्ये व्हेज मागवतो, उपवास सोडतो, डायरेक्ट घरी जातो. गाईज हा मला दिवस म्हणजे कायम आठवणीत राहणार. कारण का आठवणीत तर राहणारच, कारण का माझ्या बाबांची माझी भेट झाली, माझ्या आणि बाबांची भेट झाली. खूप आनंद होत आहे, खूप आनंद होते. काय बोलू असं काय नाही झालंय. मी कधीपासून बोलतोय ब्लॉग बंद करतो, म्हणजे हा ब्लॉग इथे संपवतो असं मी खूप वेळ झाला बोलतो. पण असं म्हणजे आतून असं आनंद येतोय ना की म्हणजे ब्लॉग संपवायचं, असं म्हणजे बोलणं संपवायचं असं वाटतच नाही. बोलत जावं. पण किती बोलत जावं, किती पण बोलू दे. बाबांविषयी कितीही बोललं कमीच आहे. वेळ. मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही मित्र मैत्रिणींना, घरच्यांना, सर्वांना शेअर करा आणि मला देखील सपोर्ट करा. कारण का तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाऊ शकतो. चला, साई माई रात्र.